असं आहे की या देशामध्ये राम मंदिर होणं हा जवळजवळ 35 वर्ष केवळ राम मंदिर होणं याच्या पाठीमागची श्रद्धेचा भाव किती, आस्थेचा भाव किती, रामाची भक्ती किती, यापेक्षा रामानं आम्हाला मतं कशी मिळतील याचाच जास्त उपयोग केला गेला. आणि त्या वेळेला ज्या अशाच प्रकारची वेगवेगळी वक्तव्य झाली आणि त्या वक्तव्याचा आधार घेऊन अनेक वेळेला या देशामध्ये अशांतता माजवण्याचं काम करण्यात आलं. तर कशा पद्धतीने ह्या अशा वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो, काय होऊ शकतं? असं आहे की तुमचा मूळ जो प्रश्न आहे ते राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या वक्तव्यासंदर्भातला तुमचा मूळ प्रश्न आहे. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. खरं तर मी स्पष्टपणे या संदर्भात सांगेन की शेवटी जबाबदार माणसांनी नेहमी जबाबदारीनंच वागलं पाहिजे, जबाबदारीनंच वक्तव्य केलं पाहिजे. आज देशामध्ये राम मंदिराचा उद्घाटन किंवा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना ही 22 जानेवारी रोजी होतीये. अशा वेळेला अशा प्रकारच्या बाबतीत आपण वक्तव्य केलं पाहिजे का, याचा वक्तव्य करणाऱ्यांनी निश्चितपणे भान राखलं पाहिजे. वक्तव्य करणाऱ्या लोकांनी याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात याचा शेवटी या वक्तव्याचा फायदा घेऊन कोण कोण काय काय या देशामध्ये घडवू शकतं याचं भान हे वक्तव्य करणाऱ्यांना असलं पाहिजे. पण हे जरी काही असलं तरी अशा प्रकारचं वक्तव्य, या वक्तव्याचा केवळ निषेध नाही तर मी जाहीरपणे धिक्कार करतो. बीजेपी शुक्ला यांचं नाव घोषित झालेलं आहे, काय सांगा? आपल्याला आठवत असेल की या राज्यातल्या विरोधी पक्षांचं फोन टॅपिंग, त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचं स्वतःच्याच नेत्यांनी केलेलं फोन टॅपिंग, म्हणजे केवळ नाना पटोले, संजय राऊत ह्या विरोधी पक्षांचं नाही तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांचं आणि नेत्यांचं सुद्धा त्यावेळेला फोन टॅपिंग झालेलं आहे. आणि म्हणून ते फोन टॅपिंग करण्यामध्ये रश्मी शुक्लांच्यावर फार मोठ्या प्रमाणात आरोप झालेले होते आणि त्या संदर्भामध्ये चौकशी झालेली होती. परंतु मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आणि त्यावेळेला याच रश्मी शुक्ला त्या आंध्र प्रदेशमध्ये अधिकारी म्हणून होत्या. त्यावेळेला येऊन देवेंद्र फडणवीसांशी 1.5 तास गपचूप चर्चा करून गेल्या. त्याच दिवशी हे स्पष्ट झालं होतं की ज्या रश्मी शुक्लांनी ज्यांच्या सांगण्यावर वाटतं ती बक्षिशी देण्यात आली. अब्दुल सत्तारांचा वाढदिवस झालेला आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी एका कार्यक्रमात ज्यांनी हुल्लडबाजी केली ज्या प्रेक्षकांनी, त्यांच्यावरती असं म्हटलेलं आहे की त्यांना धरून मारा, त्यांच्यावरती लाठीचार्ज करा वगैरे असं पोलिसांना त्यांनी सांगितलं आहे. काय याच्याकडे कसं बघतात आपण? जर बघाल तर शिंदे गटात गेलेले जे आमदार आहेत त्यातल्या बहुतांशी आमदारांची आणि मंत्र्यांची वक्तव्य ही अतिशय उथळ ही गेल्या 1.5 वर्षामध्ये झालेली आहे. अनेकांना आम्ही धरून मारू, चोपून काढू, त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांचे हातपाय तोडा आणि हातपाय तोडलेत तर ऑन दी टेबल तुम्हाला जामीन मिळवून देऊ. हे सगळा हा उन्माद जो आहे ना, तो उन्माद त्यांच्या लोकांमध्ये दिसतोय आणि त्याच्यामधले सगळ्यात त्या उन्मादाचे आणि उन्मादी वक्तव्य करण्याचे शिरोमणी म्हणजे अब्दुल सत्तार आहेत. आणि म्हणून त्यांना शोभेसच ते वक्तव्य रोज करत असतात. दर 4-6 महिन्यांनी अशा प्रकारे ते जर काहीतरी एखादं वक्तव्य केलं नाही तर कदाचित त्यांना झोपच लागत नसेल म्हणून ते अशी वक्तव्य करत असतील. साहेब, आपल्या राजकीय कारकिर्दीत 50 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे, चांगला अनुभव आहे. सध्या आपण बघतोय सिंधुदुर्ग रत्नागिरी जो लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये पक्षांतर्गत वाबाडी जी बाहेर येतात या संदर्भात आपण काय सांगा? कोणाच्या पक्षांतर्गत? शिंदे साहेबांचं शिंदे गट असेल किंवा भाजप असेल. असं आहे की मी त्या दोघांचीही वक्तव्य बघितली, एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांचीही वक्तव्य बघितली आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचीही वक्तव्य बघितली. नववर्षामध्ये मी त्यांना शुभेच्छा. दोघांनीही परस्पर एकमेकाच्या विरोधात, समजा शिंदे गटाला उमेदवारी मिळाली तर भाजपाने विरोधात जाऊन आपली ताकद दाखवावी, भाजपाला उमेदवारी मिळाली तर शिंदे गटाने विरोधात जाऊन आपली ताकद दाखवावी, अशा मी त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.